नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर रवींद्र देशमुख, डायरेक्टर उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटर. ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन केलं होतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं व ज्यांचं नाव प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आता आपल्याला 28, 29, 30 या 3 दिवसामध्ये ऑप्शन फॉर्म फिलिंग करायची आहे. तर या ऑप्शन फॉर्म फिलिंग साठी जी प्रोव्हिजनल प्रेफरन्स लिस्ट ही उन्नती करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून आपण दरवर्षी प्रोव्हाइड करत असतो. तर ही लिस्ट आता प्रोव्हाइड करणं कालपासून सुरू झालेली आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मेल आयडी ला आपण काल ही लिस्ट प्रोव्हाइड केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना अद्यावतही ही लिस्ट मिळाली नसेल त्यांना आज दिवसभरामध्ये प्रत्येकच विद्यार्थ्याकडे आपल्या आपल्या मार्क्स नुसार प्रोव्हिजनल प्रेफरन्स लिस्ट ही उन्नती करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. तर या लिस्ट तुम्हाला मिळाल्याच्या नंतर आपल्याला काय काय करायचं आहे या संदर्भातच हा व्हिडिओ आपण बनवत आहे. सर्वप्रथम तर मी असं कन्सिडर करतो की सर्वच विद्यार्थ्यांचे ही जी प्रोव्हिजनल प्रेफरन्स लिस्ट सीईटी सेलनी पब्लिश केली आहे त्याच्यामध्ये नाव आले असतील. ज्या विद्यार्थ्यांचे नाव आले नसतील अशांनी उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला व्हिजिट करा, हे मी काल पण अपील केली होती. आणि असे विद्यार्थी की ज्या विद्यार्थ्यांचे कॅटेगरीचे डॉक्युमेंट सबमिट करायचे राहिले होते, काही विद्यार्थ्यांचे 12वीची मार्कशीट अपलोड करायची राहिली होती, तर अशा विद्यार्थ्यांनी हे जे 3 दिवस आपल्याला ग्रेव्हिंस पिरियड दिलेला आहे 23, 24, 25, तर त्यासाठीची लास्ट डेट आहे 25. तर 25 तारखेपर्यंत तुम्हाला तुमचा ग्रेव्हियन्स हा कंप्लीट करायचा आहे. जर काही करेक्शन्स तुम्हाला तुमच्या अप्लिकेशन आयडी मध्ये करायचे असतील तर 25 तारखेनंतर कुठल्याच प्रकारचे ग्रेव्हियन्सेस किंवा करेक्शन आपल्या अप्लिकेशन आयडी मध्ये करता येणार नाही आहे. तर आता आपण मेन मुद्द्याकडे वळूया. ही अशी प्रेफरन्स लिस्ट ही तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला प्रोव्हाइड उन्नती करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून केल्या जाणार आहे. यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचं नाव इथे चेक करून घ्यायचंय की ही जी लिस्ट आहे ही आपल्याच नावाची आहे म्हणून. इथे तुम्हाला प्रत्येकाला नाव दिसेल. त्याच्यानंतर तुमचे जे पर्सेंटाईल आहे ते इथे व्यवस्थित आलेले आहेत का ते एक वेळा चेक करून घ्यायचं आहे आणि आपली कॅटेगरी चेक करून घ्यायची आहे. कारण जर दुसऱ्याच्या कोणाच्या नावाचं प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला आली असेल आणि ती जर तुम्ही फिलअप केली तर तुमचं चुकणार आहे. त्याच्यानंतर तुमचंच नाव असेल परंतु पर्सेंटाईल काही कमी जास्त झालं असेल तर त्याच्यानुसार ही लिस्ट पण ही चेंज झालेली असेल. आणि जर कॅटेगरी जरी चेंज झाली असेल तर कॅटेगरीचे पण कट ऑफ हे वेगवेगळे असतात प्रत्येक. त्यामुळे आपलंच नेम, आपलीच कॅटेगरी आणि आपलेच पर्सेंटाईल आहेत का आपल्या शीटवर हे तुम्ही चेक करून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये जर काही करेक्शन असतील तर तुम्ही उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ऑफिसला फोन करून तुमची परत रिवाइज प्रेफरन्स लिस्ट मागवून घेऊ शकता किंवा फोन किंवा प्रत्यक्षात व्हिजिट करून पण तुम्ही तुमची लिस्ट इथून प्रिंटआउट काढून घेऊन जाऊ शकता. तर आता आपण एक एक्झाम्पल बघत आहोत की ज्याच्यामध्ये आपल्याला 90 पर्सेंटाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची ही प्रेफरन्स लिस्ट आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचं नाव, तुमचं पर्सेंटाईल आणि तुमची कॅटेगरी तुम्ही एक वेळा कन्फर्म करून घेतली म्हणजे ही प्रेफरन्स लिस्ट तुमच्यासाठीच बनवली गेलेली आहे हे सिद्ध होईल. तर आपण ही प्रेफरन्स लिस्ट बनवत असताना तुमच्या मार्कानुसार जेवढे काही कॉलेजेस तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्राचे मिळू शकतात त्यातले जे चांगले चांगले कॉलेजेस आहेत वेगवेगळ्या रिजनचे हे सर्व कॉलेजेस आपण इथे कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये आपण जी काही प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे ही 3 पार्ट मध्ये आपण याला डिवाइड केलेलं आहे. एक म्हणजे टार्गेटेड, हे राईट साइडनं तुम्हाला दिलेलं आहे. एक म्हणजे टार्गेटेड कॉलेजेस की जिथे आपल्याला टार्गेटेड कॉलेजेस आणि ब्रांचेस की ज्या कॉलेजला किंवा ज्या ब्रांचला आपल्याला पोहोचायचं आहे सरते शेवटीपर्यंत ते कॉलेज आपल्याला जर मिळालं तर आपल्या मार्कानुसार आपल्याला खूप चांगलं आणि कॉलेज आणि खूप चांगली ब्रांच मिळणार आहे. तसं आपण एक टार्गेट केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जे सेकंड कॉलेजेस जे सेकंड कॉलेजेस आपण टार्गेटेड नंतर केलेले ते म्हणजे गुड. गुड म्हणजे काय की बाबा ज्या कॉलेजेसला तुम्हाला 100% तुमचा नंबर लागायलाच पाहिजे किंवा लागण्याची शक्यता दाट आहे त्याला आपण गुड कॉलेजेस किंवा चॉईसेस म्हटलेलं आहे. आणि तिसरं सेफ. सेफ म्हणजे काय की जिथे आपल्याला हा सेफ झोन आहे की जर समजा इन केस खूप जास्त कट ऑफ वाढलेत तर आपल्या हातात काहीतरी कॉलेज असायला पाहिजे म्हणून आपण हे सेफ हे केलेलं आहे. त्या सेफ मधले बरेचसे कॉलेजेस तुम्ही नाही टाकले तरी काही हरकत नाहीये किंवा टाकले तरी काही हरकत नाहीये. तर असे 3 याच्यामध्ये आपण ही आपली चॉईस फिलिंगची प्रेफरन्स लिस्ट डिवाइड केलेली आहे. पहिलं टार्गेट, मग गुड आणि सेफ. थोडक्यात टार्गेट म्हणजे काय की तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. गुड म्हणजे काय की जे आपल्याला मिळू शकते
आणि सेफ म्हणजे काय की इन केस जर तुमचा कट ऑफ इन्क्रीज झाला तर आपल्या हातात काहीतरी कॉलेज आपल्याला लागायला पाहिजे म्हणून आपण कालचे कॉलेजेस घेतलेले आहेत. तशा 3 भागामध्ये आपण हे तुमची प्रोव्हिजनल प्रेफरन्स लिस्ट ही डिव्हाइड केलेली आहे. तर आता याच्यामध्ये तुम्हाला पण काही वर्कआउट करायचंय. जर तुम्हाला वाटत असेल की मला सगळ्याच्या सगळेच ब्रांचेस पाहिजे, सगळ्याच्या सगळेच कॉलेजेस पाहिजे, सगळ्याच्या सगळ्याच सिटीज मधले पाहिजे, तर तुम्हाला एवढे सर्व ऑप्शन्स टाकावे लागतील. मात्र याच्यामध्ये पण तुम्ही या लिस्टला शॉर्ट लिस्ट करू शकता. आपण एवढी मोठी लिस्ट तुम्हाला याच्यासाठीच दिलेली आहे की जेणेकरून तुम्हाला पण याच्यामध्ये काही चेंजेस करता यावे. तुम्हाला पण याच्यातले काही कॉलेज कमी करायचे तर तुम्ही कमी करू शकता. काही कॉलेजेस ऍड करायचे असले तर तुम्ही ऍड करू शकता. आता नियर अबाउट 90 पर्सेंटाईलचा ओबीसीचा हा मुलगा आहे. याला जर आपण बघितलं तर जवळपास 92 ऑप्शन्स आपण याला दिलेले आहेत. तेवढे 92 ऑप्शन्स आपल्याला टाकायची काही गरज नाहीये. याच्यामध्ये आपल्याला जेवढे कॉलेजेस टाकायचे तेवढेच कॉलेजेस आपण टाकू शकतो. तर याच्यामध्ये टार्गेटेड मधले पण काही कॉलेजेस आपण कमी करू शकतो, गुड मधले पण करू शकतो आणि सेफ मधले पण करू शकतो. पण मात्र टार्गेटेड कॉलेजेस आपले जे आहेत त्या टार्गेटेड कॉलेजेसमध्ये आपलं जे टार्गेट आहे ते म्हणजे की मिनिमम 10 कॉलेजेस तरी आपल्याला जे कॉलेजेस लागतात त्याच्या वरचे आपल्याला ठेवायचे आहेत. आता हे आपल्याला ठेवण्याचे 2-3 रिजन आहेत. ते याच्यासाठी की बाबा जर कट ऑफ कमी झाला किंवा एखाद्या कॉलेजचे कट ऑफ कमी गेले तर आपल्याला ते चांगली अपॉर्च्युनिटी उपलब्ध झाली पाहिजे. हा एक उद्देश आहे. दुसरा उद्देश आपला हा आहे की जो काही रूल्स कॅप राऊंडचा आहे की फर्स्ट राऊंड मध्ये फर्स्ट कंपल्सरी, सेकंड राऊंड मध्ये पहिले 3 कंपल्सरी आणि तिसऱ्या राऊंड मध्ये पहिले 6 कंपल्सरी. म्हणजेच काय की पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला पहिलंच ऑप्शन मिळालं तर तुम्हाला कंपल्सरी ऍडमिशन घ्यावी लागेल. दुसऱ्या राऊंड मध्ये पहिले 3 मधलं जर तुम्हाला ऑप्शन मिळालं तर तुम्हाला ऍडमिशन कन्फर्म करावी लागेल. तुमचं फ्रीज होऊन जाणार आहे. आणि तिसऱ्या राऊंड मध्ये जर पहिल्या 6 ऑप्शन मधलं तुम्हाला जर अलॉटमेंट झालं तर ती तुम्हाला कंपल्सरी ऍडमिशन घ्यावी लागते. त्यामुळे पहिले 6 ऑप्शन हे आपले सेफ असायला पाहिजे की ते जर मिळाले तर आपण ऍडमिशन घेऊच. आणि तुम्हाला ती घ्यावीच लागेल. जर नाही घेतलं तर तुम्ही या सगळ्या प्रोसेसच्या बाहेर पडणार आहात. तर त्यामुळे आपण हे असे वर जास्त कॉलेजेस विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिले आहे. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं की तुम्हाला ही जी काही लिस्ट प्रोव्हाइड केल्या गेलेली आहे तर तुम्ही याला एक्सेल मध्ये कन्व्हर्ट करू शकता. एक्सेल मध्ये कन्व्हर्ट करून याला तुम्ही जर तुम्हाला एक्सेल येत असेल किंवा तुमच्याकडे पर्सनल कॉम्प्युटर किंवा पर्सनल लॅपटॉप असेल तर तुम्ही याला एक्सेल मध्ये कन्व्हर्ट करून याला फिल्टर या वरच्या फील्डला लावू शकता. आणि फिल्टर लावून तुम्हाला वाटत असेल की मला काही सिटीज पाहिजेच नाही, जसं मला मुंबईला एखाद्यांची मुलगी आहे आणि त्या मुलीला आपल्याला मुंबईला पाठवायचंच नाहीये, तर तुम्ही इथे डिस्ट्रिक्टला फिल्टर लावून त्यातले मुंबईचे जर ऑप्शन काढून टाकले त्यातले मुंबईचे कॉलेजेस हे डिलीट होऊन जातील. त्याचप्रमाणे काही जणांना नाशिकला पाठवायचं नसेल, काही जणांना कोल्हापूरला पाठवायचं नसेल, तर ज्या ज्या तुम्हाला या लिस्टमध्ये जेवढ्या सिटीज आहेत ते फिल्टर लावल्यावर तुम्हाला तेवढ्या सर्व सिटीज दिसणार आहेत. त्या तुम्ही फिल्टर करून ज्या सिटीज पाहिजे नाही त्यातले जर त्याचे टिक जर काढून टाकले तर त्या सिटीज याच्यातनं चालले जातील, ते कॉलेजेस याच्यातनं चालले जातील. आणि ज्या विद्यार्थ्यांना एक्सेल शीट मध्ये करता येत नसेल किंवा प्रिंटआउट काढता येत नसेल असे विद्यार्थी याची प्रिंटआउट घेऊ शकतात. आणि प्रिंटआउट घेऊन तुम्ही हाताने पण त्याला ज्या सिटीज पाहिजे नाहीत त्या सिटीज इथून डिलीट करून घेऊ शकता. त्याचप्रमाणे इथे आपण तुमच्या मार्कानुसार जेवढे काही कॉलेजेस तुम्हाला लागू शकतात आणि जेवढ्या काही ब्रांचेस तुम्हाला लागू शकतात त्या सगळ्याच ब्रांचेस याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. परंतु एखाद्याला जर आता इथे मेकॅनिकल ब्रांच आलेली आहे पीव्हीजी कॉलेजची. आता तुम्हाला मेकॅनिकल ब्रांच पाहिजेच नाहीये तर तुम्ही ही ब्रांच पण उडवू शकता. सिव्हिल पाहिजेच नाहीये तर ती उडवू शकता. इलेक्ट्रिकल पाहिजेच नसेल तर तुम्ही ते पण उडवून घेऊ शकता. तर ज्या ज्या ब्रांचेस आणि ज्या ज्या सिटीज तुम्हाला पाहिजे नसतील ते कॉलेजेस तुम्ही याच्यातले काढून घेऊ शकता, कारण तुमच्याकडे 92 ऑप्शन आहेत. 92 मधले तुम्हाला जे काही नाही पाहिजे ते तुम्हाला त्याच्यामधनं डिलीट करून घेता येईल. आता हे आपण 90 पर्सेंटाईलच्या विद्यार्थ्यांचं बघत आहोत. पण अशीच लिस्ट प्रत्येकाला प्रत्येकाच्या पर्सेंटाईलवर दिल्या गेलेल्या आहेत आणि मॅक्झिमम जे कॉलेज इथे कव्हर झालेले आहेत ते कॉलेजेस तिथे पण कव्हर झालेलेच असणार आहेत. ओके, तर मग आता आपण या 90 पर्सेंटाईलच्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठीची प्रेफरन्स लिस्ट बनवायला घेत आहोत, जी तुम्हाला प्रोव्हाइड करून दिल्या गेलेली आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या सिटीज तुम्हाला उडवायचे ते सिटीज तुम्ही पहिलेच उडवून घेऊ शकता. ज्या ब्रांचेस तुम्हाला उडवून घ्यायचे आहेत ते ब्रांचेस तुम्ही सुरुवातीलाच उडवून घेऊ शकता. त्याच्यामध्ये ऑलरेडीच कॉलेज कमी होऊन जाईल. तरी आपण आता प्रत्येक कॉलेज विषयी पण सेपरेटली डिस्कस करणार आहोत. जसं आता 90 पर्सेंटेज वाला ओबीसीचा विद्यार्थी आहे त्याला जे पहिलं ऑप्शन आपण दिलेलं आहे ते आहे जेएसपीएम नरेचं कम्प्युटर कॅम्पस, कम्प्युटर ब्रांच.
तर तुम्हाला जर वाटत असेल किंवा मला नरे कॉलेज पाहिजे आणि त्याची कम्प्युटर ब्रांच पाहिजे, तर तुम्ही हे पुण्यातलं चांगलं कॉलेज आहे JSPM ग्रुपचं, तुम्ही त्याला ठेवू शकता. त्याच्यानंतर प्रोग्रेसिव्हचं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन याला मिळू शकते. तर प्रोग्रेसिव्ह कॉलेज थोडं चांगल्या क्वालिटीचं कॉलेज असल्यामुळे तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ही ब्रांच तिथे कॉम्प्रोमाइज करायला तयार असाल तर हे पण तुम्ही राहू द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर अजिंक्य डी वाय पाटील लोहगाव पुणे. आता हे कॉलेज थोडंसं लांब आहे. जरी आपल्याला इथली कम्प्युटर ब्रांच मिळत आहे, पण बाबा हे लांब असल्यामुळे मला नाही पाहिजे, तर तुम्ही याला डिलीट करून घेऊ शकता. ओके. आता नाशिकचं के वाघ मध्ये कम्प्युटर अँड डिझाईन. आता के वाघ हे कॉलेज चांगलं आहे, पण कम्प्युटर अँड डिझाईन ही ब्रांच तुम्हाला चालते काय हे तुम्हाला डिसाईड करावं लागेल. जर कम्प्युटर अँड डिझाईन तुम्हाला ब्रांच चालत असेल तर तुम्ही ठेवू शकता. जर कम्प्युटर अँड डिझाईन मला नाही पाहिजे तर तुम्ही हे पण ऑप्शन नसेल पाहिजे तर याला पण तुम्ही डिलीट करून शकता. किंवा एखादा विद्यार्थी आहे किंवा विद्यार्थी आहे तिला नाशिक सिटीच नाही पाहिजे, तर तुम्ही नाशिक सिटीचं हे कॉलेजेस पूर्ण डिलीट करू शकता. आता त्याच्यानंतर मराठवाडा मित्र मंडळचं तुम्हाला कम्प्युटर ब्रांच मिळत आहे लोहगावचं. हे जर तुम्हाला चालत असेल तर ओके आहे, हे तुम्ही ठेवू शकता. आता नागपूर, ज्या विद्यार्थ्यांना नागपूरला जायचंच नसेल तर असे विद्यार्थी नागपूर कॅन्सल करू शकतात. मात्र नागपूरचं हे यशवंतराव चव्हाण कॉलेज हे चांगलं आहे. ज्यांना सिटी कम्फर्टेबल आहे नागपूर आणि इथं आपल्याला जी ब्रांच मिळत आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही पण चांगली आहे. तर त्यामुळे जर तुम्हाला नागपूर सिटी चालत असेल तर ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रांच तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर जर भारतीय विद्यापीठचं लोहगावचं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आपल्याला मिळत आहे, हे पण चांगली ब्रँच आहे. तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता. JSPMचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स मिळत आहे. मॅक्झिमम विद्यार्थ्यांची चॉईस ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा डेटा सायन्स आहे. त्यामुळे हे ऑप्शन्स पण तुम्हाला ठेवायचे असेल तर तुम्ही ठेवू शकता. आता 9 नंबरचं ऑप्शन या विद्यार्थ्याला जे मिळत आहे ते आहे बुलढाणाचं. आता तुम्ही म्हणाल सर बुलढाणा तर खूप बॅक आहे, मग बुलढाणा आम्हाला नको आहे बुलढाणा सिटी. परंतु जे हे कॉलेज आपल्याला मिळत आहे शेगावचं गजानन महाराज संस्थान म्हणजे शिवाजी जे शेगावचं गजानन महाराज संस्थान त्या संस्थानचं हे कॉलेज आहे शेगावचं आणि इथं ब्रांच पण आपल्याला चांगली मिळत आहे. बरेचसे विद्यार्थी आपल्या या कॉलेजेसला आहेत. कम्प्युटर IT ज्या विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये मिळालेलं आहे, तर सर्व विद्यार्थ्यांच्या हातात आज जॉब्स आहेत. म्हणजेच काय की कॉलेज चांगलं आहे. त्यामुळे हे कॉलेजेस पण तुम्ही राहू द्यायला काही हरकत नाही. जरी हे बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये शेगाव तालुक्याच्या प्लेसला असेल तरी. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यशवंतराव चव्हाण पण चांगलं कॉलेज आहे नागपूरचं, हे पण तुम्ही राहू द्यायला पाहिजे कारण इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स आपल्याला ब्रांच मिळत आहे. आता इथे 11 नंबरच्या ठिकाणी आपल्याला सिव्हिल ब्रांच मिळत आहे. ओके. आता ज्या विद्यार्थ्यांना सिव्हिल ब्रांच पाहिजेच नाही, तर हे विद्यार्थी असं हे कॉलेज डिलीट करून घेऊ शकतात. मात्र असे काही विद्यार्थी असेल की बाबा मला गव्हर्नमेंटच कॉलेज पाहिजे, मग तिथं कोणती पण ब्रांच मिळो, तर मग त्या विद्यार्थ्याला जर हे ऑप्शन राहू द्यायचं असेल तर तुम्ही राहू देऊ शकता. त्याच्यानंतर नाशिकचं पुणे विद्यार्थी गृहाचं कॉम्प्युटर ब्रांच इथे मिळत आहे. माझ्या मते एवढं काही खास कॉलेज नाहीये. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही ठेवू शकता, नाहीतर याला पण तुम्ही डिलीट करून घेऊ शकता. त्याच्यानंतर ऑल इंडिया शिवाजी मेमोरियलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच मिळत आहे. हे कॉलेज ब्रांच कॉम्प्रोमाइज जे विद्यार्थी करू शकत असतील अशांसाठी हे खूप चांगलं कॉलेज आहे शिवाजी मेमोरियल. पुण्याला सेंट्रल ठिकाणी म्हणजे शिवाजीनगरला जो पुण्याचा एकदम हार्ट ऑफ द सिटी एरिया आहे, त्या एरियामध्ये आपल्याला हे कॉलेज मिळत आहे. त्यामुळे हे पण कॉलेज तुम्ही राहू द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज कोल्हापूर. आता बरेचसे असे काही विद्यार्थी माझ्याकडे येतात की ते म्हणतात सर आम्हाला कुठेही मिळालं तर चालेल पण गव्हर्नमेंटच कॉलेज पाहिजे. तर मग अशा विद्यार्थ्यांनी हे पण कॉलेज ठेवायसाठी काही हरकत नाही. मात्र ज्या विद्यार्थ्यांना कोल्हापूरला जायचंच नसेल तर असे विद्यार्थी याला डिलीट करून घेऊ शकतात. मात्र ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळत असेल तुम्ही कुठेही जायला तयार आहे आणि ब्रांच पण चांगली मिळत आहे तर असे विद्यार्थी त्याला राहू देऊ शकतात. आता PVJचं जे कॉलेज आहे पुण्यातलं हे चांगलं आहे. मात्र इथं आपल्याला मेकॅनिकल ब्रांच मिळत आहे आणि मेकॅनिकल ब्रांच मला नकोच आहे. तर मग अशा वेळेस कॉलेज जरी चांगलं असेल पण ब्रांच चांगलं नसल्यामुळे तुम्ही याला पण डिलीट करू शकता. ओके. यशवंतराव चव्हाण कम्प्युटर टेक्नॉलॉजी मिळत आहे. राहू द्यायचं असेल तुम्ही राहू देऊ शकता किंवा कम्प्युटर टेक्नॉलॉजी तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही याला पण डिलीट करून घेऊ शकता. ओके. अथर्व मुंबई. आता मुंबईला मला जायचंच नाहीये. तर असे विद्यार्थी याला काढून घेऊ शकतात. मात्र अथर्व कॉलेज बऱ्यापैकी कॉलेज आहे. एकदम बेस्ट म्हणू शकत नाही, पण बऱ्यापैकी कॉलेज आहे. तर जर मुंबई पाहिजेच नसेल तर डिलीट करा आणि मुंबई चालत असेल तर त्याला राहू द्या. आता हे सांगलीचं राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे आपलं जे जयंत पाटील साहेब आहेत राष्ट्रवादी त्यांचं कॉलेज आहे. खूप चांगल्या पद्धतीचं कॉलेज आहे. मात्र तालुका लेवलला आहे. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ठेवू शकता. कारण तुम्हाला इथे कम्प्युटर ब्रांच मिळत आहे. जर पाहिजे नसेल की बाबा एवढ्या दूर मला जायचं नाहीये तालुका प्लेसला तर तुम्ही याला पण डिलीट करू शकता. अन्यथा हे पण कॉलेज बऱ्यापैकी आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं
तर जयवंत शिक्षण प्रसारकचं वाघोलीचं कॉलेज मिळत आहे, पुण्याचं कॉलेज आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर ठेवू शकता, नसेल पाहिजे तर तुम्ही याला डिलीट करू शकता. सिंहगड वडगावचं कॉलेज चांगलं आहे. इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन जरी ब्रांचमध्ये असेल तरी हे ठेवायला काही हरकत नाहीये. त्याच्यानंतर नूतन महाराष्ट्र विद्यापीठचं हे कॉलेज आहे. हे थोडं लांब आहे तळेगावला. मात्र इथं ब्रांच जर तुम्हाला चांगली मिळत असेल तर हे पण कॉलेज घ्यायला काही हरकत नाही. कारण याचं जे प्लेसमेंट आहे, हे प्लेसमेंट जे आहे हे पीसीसीबी चे कॉलेज करतात. म्हणजे पीसीसीबी जे कॉलेज आहे, पुणे चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, तर त्या कॉलेजनी हे कॉलेज चालवायला घेतलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला हे कॉलेज ठेवायचं असेल तर तुम्ही हे पण कॉलेज ठेवू शकता. लांब आहे कॉलेज, मात्र याची प्लेसमेंट जी आहे ही पीसीसीबीचे पीसीसीबी जी इन्स्टिट्यूट आहे आकुर्डीला, तर ते कॉलेज तिथे याचं प्लेसमेंट करते. त्यामुळे तुम्हाला हे पण कॉलेज ठेवायला काही हरकत नाही. आता ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट पाहिजे तेच विद्यार्थी हे चंद्रपूरचं कॉलेज ठेवा. अन्यथा हे चंद्रपूर खूप लांब पडते. माझ्या मते याला डिलीट केलं तरी चालेल. आता सिंहगडचं हे एनबीएन कॉलेज आहे. इथे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिळते म्हणून तुम्हाला ठेवायचं तुम्ही ठेवू शकता. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बुलढाण्याचं संत गजानन महाराज कॉलेज हे चांगलंच आहे. इथे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी घ्यायला काहीच हरकत नाहीये. नागपूरचं यशवंत पण चांगलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे ठेवू शकता. त्याच्यानंतर के के वाघला तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी मिळत आहे. हे नाशिक ज्या विद्यार्थ्यांना पाहिजेच नाही अशा विद्यार्थ्यांनी याला डिलीट करा. मात्र हे एक चांगलं कॉलेज आहे. तुम्हाला ठेवायचं असेल तर हे पण तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर मॉडर्न कॉलेज तर चांगलंच आहे. तिथे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन जरी ब्रांच मिळत आहे तरी चांगलं कॉलेज आहे. माझ्या मते हे ठेवायला पाहिजे. इलेक्ट्रिकल ब्रांच मिळत आहे आपल्याला नागपूरला. आता ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे त्यांना जर ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. नाही तर तुम्ही नागपूरचं इलेक्ट्रिकल मिळत आहे म्हणून याला डिलीट केलं तरी चालेल. त्याच्यानंतर भारतीय विद्यापीठ कात्रज, जर मुली असतील, मुलींची जर ही चॉईस फिलिंग असेल तर त्यांच्यासाठी हे खूप चांगलं ऑप्शन आहे. तुम्ही ठेवू शकता. मात्र मुलांना हे कॉलेज मिळणारच नाही तर ते याला डिलीट करू शकता. मात्र मुलींना जर हे कॉलेज मिळत असेल तर हे मुलींचं कॉलेज आहे, त्यामुळे तुम्ही ठेवू शकता. आता तुमच्यापैकी जर काही मुली असतील आणि मुंबईला जायला तयार असतील तर एसएमबीटीचं एसएनडीटी वुमन्स युनिव्हर्सिटीचं हे कॉलेज आहे, उषा मित्तल. तर ज्याला मुलींना जर हे पाहिजे असेल, मुंबई चालत असेल तर असे ठेवा. अन्यथा तुम्ही याला पण डिलीट करू शकता. नाही तर मुलींसाठी हे पण मुलींचं कॅम्पस असल्यामुळे बऱ्यापैकी कॉलेज आहे. अजिंक्य डी वाय पाटील कॉलेज ज्यांना चालत असेल तर तुम्ही ठेवा, नाहीतर हे पण तुम्ही डिलीट करू शकता अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटीचं. आणि जर तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स मिळत आहे आणि तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. अमरावतीचं गव्हर्नमेंट इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट मिळत आहे. जर कोणी विद्यार्थी बुलढाणा वगैरे या साईडचा असेल, त्यांना अमरावती चालत असेल तर असे आणि इलेक्ट्रिकल ब्रांच चालत असेल तर तुम्ही ठेवा. अन्यथा तुम्ही याला पण डिलीट करून घेऊ शकता, की ज्यांना पुन्हा मुंबईचेच कॉलेजेस पाहिजेत अशा विद्यार्थ्यांसाठी. तर अशा पद्धतीने टार्गेटेड कॉलेजेसचं जे आहे हे आपण बघितलं. त्याच्यामध्ये आपण आता सेकंड नंबरच्या पेजला जात आहोत. आता हे जे कॉलेज आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या जर लिस्टमध्ये नांदेडचं गुरु गोविंद कॉलेज आलं आहे. हे गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेज आहे. इथे इलेक्ट्रिकल ब्रांच मिळत आहे. पण ज्या विद्यार्थ्याला नांदेड सिटी थोडी बॅक साईडला होते, नांदेडला मला जायचंच नाहीये, तर अशा वेळेस तुम्ही डिलीट करून घेऊ शकता. पण मराठवाड्यातले जे काही परभणी नांदेडचे विद्यार्थी असतील आणि तुम्हाला जर गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असेल तर सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे तर तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर संजीवनी रुरल कॉलेज, हे कॉलेज चांगलंच आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे संजीवनी कॉलेज जरी तालुका प्लेसला कोपरगावला असेल तरी त्यांच्या लिस्टमध्ये जर चांगली ब्रांच मिळत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी ठेवायला पाहिजे. आता जे विद्यार्थ्यांनी संभाजीनगर आणि गव्हर्नमेंट चालते म्हणजे संभाजीनगरचेच तुम्ही आहेत आणि गव्हर्नमेंटमध्ये मला कुठली ब्रांच मिळाली तर चालत असेल तर अशा विद्यार्थ्यांनी राहू द्या. अन्यथा ज्यांना मेकॅनिकल ब्रांच पाहिजेच नाही तर अशा विद्यार्थ्यांनी या कॉलेजला पण तुम्ही डिलीट करू शकता. सिंहगडचं तुम्हाला नरे कॅम्पसचं कम्प्युटर मिळत आहे, तुम्ही ठेवू शकता. ज्यांना नरे कॅम्पस नाही पाहिजे ते डिलीट करू शकता. मराठवाडा मित्र मंडळाचं तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स मिळत आहे, चांगलं कॉलेज आहे. तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण मी तुम्हाला सांगितलं चांगलंच कॉलेज आहे. नागपूर साईडच्या विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी बुलढाणा आणि तिथून पुढचे नागपूर साईडचे त्यांना ठेवायचं असेल तर ते ठेवू शकतात. गव्हर्नमेंट यवतमाळ एवढा इंटेरियल जर कोणाला जायचं नसेल तर तुम्ही डिलीट करा. मात्र तिकडचे कोणी जर विद्यार्थी असतील आणि त्यांना कम्प्युटर ब्रांच आणि गव्हर्नमेंट कॉलेज मिळून राहिलं असं त्यांना वाटत असेल तर ते ठेवू शकतात. अन्यथा डिलीट करा. त्याच्यानंतर जयंत प्रसारक JSPMचं राजश्री शाहू खूप चांगलं कॉलेज आहे. मात्र ब्रांच इलेक्ट्रिकल मिळत आहे. जर तुम्ही ब्रांच कॉम्प्रोमाइज करायला तयार असाल तर हे कॉलेज चांगलं आहे. जे विद्यार्थी ब्रांच कॉम्प्रोमाइज करायला तयार असतील त्या विद्यार्थ्यांनी हे राहू द्यायला पाहिजे. आता नागपूरचं आपल्याला मेकॅनिकल डिपार्टमेंट मिळत आहे गव्हर्नमेंटचं, तर माझ्या मते याला डिलीट करा आणि जर तुम्हाला गव्हर्नमेंटच कॉलेज पाहिजे असेल तर राहू द्या.
गव्हर्नमेंट कॉलेज जळगाव, कम्प्युटर मिळत आहे, ज्याला कम्प्युटर मिळत आहे आणि जळगाव साईडचे तुम्ही असतील तर असे विद्यार्थी हे राहू देऊ शकतात. अन्यथा बाकीच्या विद्यार्थ्यांनी याला पण जरी कम्प्युटर ब्रांच गव्हर्नमेंटला मिळत आहे तरी डिलीट करावं. मात्र जर जळगावचीच तुम्ही आहेत आणि तुम्हाला कम्प्युटर ब्रांचच पाहिजे असेल आणि तुमच्या गावातलं तुम्हाला गव्हर्नमेंट मिळत आहे, तुम्हाला ठेवायचं तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर राजाराम बापू मी तुम्हाला सांगितलं कॉलेज चांगलं आहे, कॉलेज बद्दल काहीच अडचण नाही, फक्त लांब आहे. त्यामुळे ठेवायचं की नाही ठेवायचं हा विचार तुम्ही करू शकता. कोल्हापूरचं तुम्हाला ऑटोनॉमस कॉलेज मिळतं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. ज्यांना कोल्हापूर पाहिजे ते ठेवा, अन्यथा तुम्ही याला पण डिलीट करू शकता. ज्यांना कोल्हापूरमध्ये चालत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी ठेवावं. आता इथून खालचे जे कॉलेजेस आहेत हे आपल्या लागायची शक्यता दाट आहे. त्यामुळे इथून पुढे तुम्हाला जर पाहिजे असेल तरच ठेवा. अन्यथा तुम्हाला जर मिळालं तर ते कॉलेज घ्यावं लागेल. शेवटपर्यंत राहिलं तर घ्यावं लागेल. त्यामुळे इथून तुम्हाला तुमचे चॉईसेस थोडेसे बार्गेनिंग तुम्हाला इथे जास्त करावी लागेल. पाहिजे असेल तरच ठेवा, नाही तर ठेवू नका. जसं नूतन मराठीचं कम्प्युटर मिळत आहे. तर चांगलं कॉलेज आहे, जर ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. कारण कॉलेज जरी चांगलं नसेल तरी प्लेसमेंट पीसीसीबी वाले करतात. त्यामुळे ठेवू शकता तुम्ही. त्याच्यानंतर पिंपरी म्हणजे तुम्हाला कॉलेज चांगलं मिळत आहे मतलब ब्रांच चांगली मिळत नाहीये. मग तुम्हाला मेकॅनिकल ब्रांचेस पाहिजे नसेल तर तुम्ही डिलीट करू शकता. मात्र कॉलेज पिंपरीचं चांगलं आहे, काही अडचण येणार नाही तिथे. आता जेएसपीएम मध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मिळतं. मग तुम्ही ब्रांच कॉम्प्रोमाइज करायला तयार असाल तर ठेवा. त्याच्यानंतर विद्या प्रतिष्ठान हे पण कॉलेज चांगलं आहे. मात्र बारामतीला जर तुम्ही जायला तयार असाल तर हे पण कॉलेज एकदम चांगलं आहे. माझ्या मते जर विद्यार्थी असतील तर त्यांनी हे कॉलेज राहू द्यायला पाहिजे. कारण पवार साहेबांचं कॉलेज आहे. चांगल्या पद्धतीच्या प्लेसमेंट तिथे आपल्याला प्रोव्हाइड होतात. सांगलीला ज्यांना जायचंच नसेल त्यांनी राजाराम बापू काढून टाका. मी तुम्हाला पहिले सांगितलं. मात्र जे सांगलीला जायला तयार असतील तर ब्रांच चांगली मिळत असेल तर तुम्ही ठेवू पण शकता. त्याच्यानंतर डी.वाय पाटीलचा टेक्निकल कॅम्पस तळेगाव दाभाडी माझ्या मते काही कॉलेज एवढं चांगलं नाही आहे. पण ज्यांना कम्प्युटर्स पाहिजे आणि ज्यांचे कमी पर्सेंटेज आहे त्या विद्यार्थ्याला ठेवायचे तर ठेवू शकतात. मात्र ज्यांना चांगले पर्सेंटेज आले त्या विद्यार्थ्यांनी हे कॉलेज काढून टाकलं तरी चालेल. इंदिरा कॉलेज बऱ्यापैकी सो आहे. थोडं सिटीच्या भरपूर बाहेर आहे. त्यामुळे तुम्हाला पाहिजे असेल कम्प्युटर मिळत आहे म्हणून कमी पर्सेंटेज वाले विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांनी कम्प्युटर मिळते म्हणून राहू द्या. मात्र चांगले विद्यार्थ्याचे चांगल्या मार्क्सवाले विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांनी याला डिलीट करा. विद्या प्रतिष्ठान शोभा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी लोणेगाव. माझ्या मते कमी मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांनी याला राहू द्यायचं तर राहू द्या. चांगल्या मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांनी याला डिलीट करून टाका. कोल्हापूरचं मी तुम्हाला सांगितलं, जे कोल्हापूरला जायला तयार असेल त्यांनी ठेवा, अन्यथा तुम्ही याला डिलीट करू शकता. नाशिकचं हे कॉलेज एवढं काही खास म्हणजे एक एक जे नाशिकला जायला तयार असेल किंवा जे नाशिकचे असतील तेच ठेवा, अन्यथा तुम्ही याला पण काढून टाकू शकता. डी.वाय पाटील आकुर्डी हे चांगलंच कॉलेज आहे, पण इन्स्ट्रुमेंटेशन हे तुम्हाला ब्रांच चालत असेल तर ठेवा, अन्यथा काढून टाका. शिवाजी मेमोरियल एकदम चांगलं कॉलेज आहे, मात्र ब्रांच मेकॅनिकल मिळत आहे. तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता, अन्यथा डिलीट करू शकता. ऑल इंडिया शिवाजी मेमोरियल कॉलेज एक नंबर आहे, पुण्याच्या सेंट्रलला आहे, सीओपी कॉलेजच्या बाजूनी आहे. तुम्हाला इलेक्ट्रिकल ब्रांच मिळत आहे. मला असं वाटतं की हे ठेवायला पाहिजे आणि घ्यायला पण पाहिजे. डी.वाय पाटील पिंपरी चिंचवड एकदम चांगलं कॉलेज आहे. ब्रांच मात्र इन्स्ट्रुमेंटेशन मिळत आहे. घ्यायचं असेल तर घ्या, नसेल घ्यायचं तर तुम्ही याला पण डिलीट करू शकता. ओके. त्याच्यानंतर मॉडर्न कॉलेज खूप चांगलं आहे. ऑटोमेशन अँड रोबोटिक्स मिळत आहे. तुम्ही ठेवायचं असेल तर ठेवू शकता. ज्यांना ब्रांच कन्सर्न आहे त्यांना नाही ठेवलं तरी चालेल, पण मात्र तुम्ही ब्रांच कॉम्प्रोमाइज करायला तयार असाल तर कॉलेज एकदम चांगलं आहे. तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर नूतन मी तुम्हाला नूतनचं आताच एक्सप्लेन केलं की नूतन कॉलेज थोडं लांब आहे. थोडं विद्यार्थी बऱ्यापैकी येतात. पण प्लेसमेंट जे आहे ते पीसीसीबी वाले करतात. कारण पीसीसी वाल्यांनी हे कॉलेज चालवायला घेतलंय. त्यामुळे ज्यांना चालत असेल तर ते विद्यार्थी ठेवू शकतात. परत मराठवाडा मित्र मंडळ चांगलं कॉलेज आहे. मात्र ब्रांच रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मिळत आहे. तुम्हाला जर ब्रांच चालत असेल तर हे पण ठेवायला काही हरकत नाहीये. जैन शिक्षण प्रसारक मंडळचं वाघोली कॅम्पस, आता हे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ठेवा, नसेल पाहिजे तर तुम्ही याला पण डिलीट करू शकता. शेवट थोडं टियर 2 मध्ये शेवटी शेवटी येणारं हे कॉलेज आहे. ओके. त्याच्यानंतर आपण टीएसएम टीएसएम बद्दल बोलत आहोत. तर पुण्याला बावधनला हे कॉलेज आहे. कॉलेज चांगलं आहे. माझे मित्र तिथे प्रिन्सिपल आहेत. तुम्हाला जर ठेवायचं असेल तर हे पण कॉलेज जेएसपीएम ग्रुपचंच हे कॉलेज आहे. तुम्हाला जर ठेवायचं असेल कम्प्युटर ब्रांच मिळत आहे म्हणून तर तुम्ही ठेवू शकता. काही हरकत नाही ठेवायला. बऱ्यापैकी कॉलेज आहे. काही अडचणी आल्या तर आपण तिथे कुठल्या पण अडचणी दूर करू शकतो.
ओके. त्याच्यानंतर नूतन बद्दल मी तुम्हाला पहिले सांगितलं, याचं बेनिफिट्स फक्त नूतनचं बेनिफिट्स फक्त एवढंच आहे की आपल्याला प्लेसमेंट हे जे आहे हे पीसीसीईच्या माध्यमातून मिळत आहे, त्यामुळे याला ठेवायला काही हरकत नाहीये. अथर्व, ज्या विद्यार्थ्याला मुंबईला जायचं असेल, अथर्व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिळत आहे. जर मुंबईला तुम्ही जायला तयार आहे तर तुम्ही ठेवू शकता. मुंबई नसेल पाहिजे तर तुम्ही याला डिलीट करू शकता. ऑल इंडिया शिवाजी मेमोरियल पहिलेच सांगितलं, चांगलं कॉलेज आहे. तुम्हाला इलेक्ट्रिकल इथे मिळत आहे, ठेवायचं असेल तर तुम्ही इलेक्ट्रिकल ब्रांच पाहिजे तर ठेवू शकता. यशवंतराव चव्हाण चांगला आहे, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन मिळत आहे, ठेवू शकता. इन्स्ट्रुमेंटेशन जर तुम्हाला चालत नसेल आणि नांदेड सिटी पण तुम्हाला चालत नसेल तर याला तुम्ही डिलीट करू शकता. गव्हर्नमेंट कॉलेज अवसारी, हे पुण्यामध्येच अवसारी आहे, पण ब्रांच सिव्हिल मिळत आहे, नसेल पाहिजे तर तुम्ही डिलीट करा. पण गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे म्हणून ठेवायचं तर ठेवू शकता. नूतन बद्दल सांगितलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स चांगले आहे, ठेवू शकता. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिळत आहे सिंहगडला, ठेवायचं असेल तर ठेवू शकता. मराठवाडा विद्या प्रतिष्ठान गणपतराव, माझ्या मते या कॉलेजमध्ये काही एवढं रस नाहीये, याला तुम्ही काढून टाकलं तरी चालेल. इंदिरा कॉलेज तुम्हाला सांगितलं की थोडं लांब आहे, तुम्हाला चालत असतील पुण्यामध्ये, थोडं लांब आहे, चालत असेल तर यांच्या पण प्लेसमेंट बऱ्यापैकी असतात. तुम्ही ठेवायचे असेल तर हे ठेवू शकता, अन्यथा याला पण डिलीट करू शकता. सिंहगडचं आंबेगावचं कॉलेज चांगलं आहे, ठेवू शकता, काही अडचण नाहीये. सिंहगड अकॅडमी सासवडचं तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवू शकता. गव्हर्नमेंट कॉलेजला इलेक्ट्रिकल मिळत आहे. जर गव्हर्नमेंट कॉलेज आणि संभाजीनगरच पाहिजे असेल तर तुम्ही ठेवू शकता, काही अडचण नाही. एसपीएम नरे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मिळते, ठेवू शकता. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तेरणा मुंबई, ज्याला मुंबई पाहिजे त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स मिळत आहे. तेरणा मोठा ग्रुप आहे, तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवू शकता. त्याच्यानंतर शिवाजी रुरल एज्युकेशन सोसायटीचं कोल्हापूर, ज्याला नाही पाहिजे त्याला डिलीट करा. कोल्हापूर अहमदनगरचं कॉलेज आहे संजीवनी रुरल, ज्यांना पाहिजे असेल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन कॉलेज खूप चांगलं आहे. जास्त पर्सेंटेज वाले विद्यार्थ्याला डिलीट करा आणि चांगले पर्सेंटेज वाले विद्यार्थ्यांना जर नसेल ठेवायचं ते काढू शकतात. मात्र ज्यांना कमी मार्क आहेत आणि हे जर कॉलेज मिळत असेल तर तुम्हाला ठेवायला पाहिजे, काहीच हरकत नाहीये. त्याच्यानंतर वाघोलीचं इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन पाहिजे मिळत असेल तर घेऊन घ्या. जर पिंपरी चिंचवड, आता हे कॉलेज चांगलं आहे मात्र ब्रांच सिव्हिल मिळत आहे. कॉलेज बेस्ट आहे, ब्रांच सिव्हिल मिळत आहे. सिव्हिल पाहिजेच नसेल तर डिलीट करा. त्याच्यानंतर वर्जेचं हे सिंहगडचं कॅम्पस आहे, कम्प्युटर मिळत आहे म्हणून तुम्ही ठेवायचं असेल तर ठेवू शकता, अन्यथा याला डिलीट करा. कोल्हापूरचं गव्हर्नमेंट आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, ठेवायचं असेल तर ठेवा, ब्रांच चांगली मिळत आहे. मात्र कोल्हापूर गव्हर्नमेंटला जायचं नसेल तर डिलीट करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच हे विद्याप्रतिष्ठानचं कॉलेज आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिळत आहे. मुलींना जर पाठवायचं नसेल तुम्हाला बारामतीला तर डिलीट करा. मात्र मुलांना जर तुम्ही जायला तयार असेल तर याला पण ठेवायला काही हरकत नाही आहे. ओके. त्याच्यानंतर तेरणा मुंबईचं चांगलंच आहे. जर तुम्ही मुंबई चालत असेल तर हे कॉलेज ठेवायला पाहिजे. एमआयटी आळंदी चांगलं कॉलेज आहे, मात्र ब्रांच मेकॅनिकल मिळत आहे. ब्रांच चालत नसेल तर याला डिलीट करा. ब्रांच चालत असेल तर कॉलेज एक नंबर आहे, काही अडचण नाहीये. ठीक आहे. वडगावला इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन माझे, काशी नवबाई नवले, काही हरकत नाही, ठेवायला पाहिजे. आता एमआयटीला तुम्हाला आळंदीला केमिकल मिळत आहे. आता ज्या विद्यार्थ्याला केमिकल चालते त्यांनी ठेवा, ज्यांना केमिकल चालत नाही त्यांनी याला डिलीट करा. अवसारीला मेकॅनिकल मिळत आहे. मेकॅनिकल चालत असेल तर गव्हर्नमेंट कॉलेज आहे पुण्याचं, त्यामुळे ठेवायचं असेल तर ठेवू शकता. पण मात्र मेकॅनिकल पाहिजे नाही म्हणून डिलीट करायचं तर डिलीट पण करू शकता. तर हा झाला सेफ झोन. आता मॅक्झिमम ब्रांचेस आणि मॅक्झिमम कॉलेजेस हे आपण या 90 पर्सेंटाईलच्या विद्यार्थ्यांमध्ये आलेले आहेत, त्यामुळे काही हरकत नाहीये. जर तुम्हाला अजूनही ज्या विद्यार्थ्याला कमी पर्सेंटाईल असेल, समजा आता 84 पर्सेंटाईल आहे, तुम्ही ओबीसी मध्ये आहे, याच्याबद्दलचे पण कॉलेजेस आपल्याला जर डिस्कस करायचे असतील तर आपण करू शकतो. मात्र अशा पद्धतीने आता माझ्या मते तुमच्या सगळं लक्षात आलं असेल की अशा पद्धतीने आपल्याला कॉलेजचं चॉईसिंग करायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला ज्यांना आता हे इथे रत्नागिरी आलंय, परंतु गव्हर्नमेंट कॉलेज आहे. रत्नागिरीला जायचंच नसेल तर काही ठेवण्यामध्ये पॉइंटच नाहीये. तुम्ही याला या कॉलेजेसला डिलीट करू शकता. तर हे अशा पद्धतीने ज्या विद्यार्थ्याला 90 पर्सेंटाईल आहे किंवा 90च्या वर आहे, अशा विद्यार्थ्यांच्या याच्यात जे काही कॉलेजेस दिसणार आहेत ते सर्वच कॉलेजेस बद्दल आपण त्या कॉलेजच्या रेप्युटेशन बद्दल डिस्कशन केलेलं आहे. ते कॉलेज का बरं घ्यायला पाहिजे, का बरं नाही घ्यायला पाहिजे, ते पण आपण डिस्कशन केलेलं आहे. याच्यापेक्षा कमी पर्सेंटाईलचे पण काही विद्यार्थी असतील
तर या विद्यार्थ्यांसाठी पण जे जे कॉलेज लागू शकतात त्या कॉलेज बद्दल आपण आता डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना 84% किंवा त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी असतील तर अशा विद्यार्थ्यांना टेंटेटिव्ह कोणते कॉलेजेस लागू शकतात, ज्यामध्ये डी.वाय पाटीलचं तळेगाव आहे, सिव्हिल ब्रांच आहे, त्यामुळे सिव्हिल नाही पाहिजे तर तुम्ही डिलीट करू शकता. नरे कॅम्पस झील कॉलेज कम्प्युटर मिळत असल्यामुळे तुम्ही ठेवू शकाल तर ठेवू शकता. गव्हर्नमेंट चालत असेल तर सिव्हिल डिपार्टमेंट मिळत आहे, ठेवायचं असेल तर ठेवू शकता. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ब्रांच चांगली आहे, रत्नागिरीचं कॉलेज आहे, एवढ्या लांब जाण्यामध्ये काहीही पॉइंट नाही आहे, त्यामुळे तुम्ही याला डिलीट करा. संजीवनी कॉलेज कॉलेज चांगलं मिळत आहे, मात्र ब्रांच मेकॅनिकलचा पाहिजे असेल तर तुम्ही ठेवू शकता. नागपूर गव्हर्नमेंट मिळत आहे, सिव्हिल आहे, गव्हर्नमेंट मिळत आहे म्हणून ठेवायचं तर ठेवू शकता. जर नांदेड कॉलेज आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे, गुरु गोविंद सिंग सिव्हिल ब्रांच मिळत आहे, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ठेवायचं तर ठेवू शकता, अन्यथा तुम्ही याला डिलीट करू शकता. त्याच्यानंतर पुण्याचंच तुम्हाला विद्या प्रतिष्ठानचं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मिळत आहे, चांगलं कॉलेज आहे, तुम्ही ठेवू शकता बारामतीचं. त्याच्यानंतर मेकॅनिकल मिळत आहे मुंबईला, नसेल पाहिजे तर याला डिलीट करा. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिळत आहे नाशिकच्या कॉलेजला, तर ते तुम्हाला डिसाईड करायचंय, नाशिकला जायला तयार असाल तर तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर नाशिकचं दुसरं कॉलेज मिळत आहे. आता युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटचं केमिकल टेक्नॉलॉजीचं तुम्हाला फार्मास्युटिकल्स अँड फाईन केमिकल टेक्नॉलॉजी हे कॉलेज मिळत आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर ठेवा, कारण संभाजीनगरमध्ये आहे, नाहीतर अन्यथा तुम्ही डिलीट करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला मुंबईचं कॉलेज आहे, तिथे कम्प्युटर मिळून राहिलं, घ्यायला पाहिजे. डी.वाय पाटील मध्ये तुम्हाला कम्प्युटर मिळत आहे, घ्यायला पाहिजे. विद्या सायन्सचं मुंबईचं कॉलेज आहे, घ्यायला पाहिजे. आता हे छत्रपती संभाजीनगर ब्रांच मात्र ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग मिळत आहे, नसेल पाहिजे तर तुम्ही याला डिलीट करा. त्याच्यानंतर हडपसरचं कॉलेज आहे, तुम्हाला पाहिजे तर घ्या, नसेल पाहिजे तर तुम्ही याला डिलीट करू शकता. मेकॅनिकल ब्रांच मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज खूप चांगलं आहे, मात्र ब्रांच मेकॅनिकल आहे, त्यामुळे तुम्हाला डिसाईड करायचं घ्यायचं की नाही घ्यायचं. सिंहगडचं कॉलेज आहे, कम्प्युटर मिळत आहे, ठेवू शकता. के वाघ आहे, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन मिळत आहे, ठेवायचं असेल तर ठेवू शकता. की नाशिकचं कॉलेज आहे, ठेवायचं असेल तर तुम्ही याला पण ठेवू शकता, कारण ब्रांच तुम्हाला चांगली मिळून राहिलेली आहे. ओके. त्याच्यानंतर नूतन बद्दल मी तुम्हाला सांगितलं की नूतन जर तुम्हाला कॉलेज कशासाठी घ्यायचंय, कारण की हे PCCB वाले त्याचं प्लेसमेंट करून देणार आहेत, त्यामुळे. ओके. त्याच्यानंतर पुण्याचंच इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन मिळत आहे, कॉलेज एवढं काही खास नाही, पण तुम्हाला ठेवायचं असेल, बानेरला आहे, त्यामुळे तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता, कारण बानेरला आजूबाजूने तिथे सगळ्या IT च्या कंपन्या आहेत. इलेक्ट्रिकल मिळत आहे, इलेक्ट्रिकल चालत असेल तर ठेवा, अन्यथा काढून टाका. मुंबईचं अथर्व आहे, मुंबई चालत असेल तर ठेवा, अन्यथा काढून टाका. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, तुम्हाला चालत असेल तर ठेवा. नाशिक चालत असेल तर ठेवा. प्रोग्रेसिव्हचं तुम्हाला इलेक्ट्रिकल मिळत आहे, इलेक्ट्रिकल ब्रांच मिळत असेल तर हे कॉलेज चांगलं आहे, ठेवायलाच पाहिजे. अथर्व मुंबई चालत असेल तर ठेवा, अन्यथा काढून टाका. बारामतीचं कॉलेज आहे आणि चांगलं कॉलेज आहे, ज्यांना बारामती चालत असेल ते ठेवू शकतात. ज्याला गव्हर्नमेंट पाहिजेत आणि कुठं पण गव्हर्नमेंटसाठी जायला तयार आहे त्यांनी ठेवा, अन्यथा याला पण तुम्ही काढून टाकल्याला काही हरकत नाही आहे. ओके. हे पण कॉलेज काही एवढं चांगलं नाहीये, पण कम्प्युटर ब्रांचमध्ये ठेवायचं तर ठेवू शकता. आता इथे तुम्हाला कॉलेज खूप चांगलं मिळत आहे, ऑल इंडिया शिवाजी मेमोरियल, पण तो ब्रांच सिव्हिल मिळत आहे. मग हे तुम्हाला डिसाईड करायचं की सिव्हिल ब्रांच पाहिजे का, तर मात्र कॉलेज चांगलं आहे. इथे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिळत आहे, काही हरकत नाही घ्यायला. वसंतदादा पाटील सायन्स मुंबई चालत असेल तर ठेवा, अन्यथा काढून टाका. ऑल इंडिया शिवाजी मेमोरियल कॉलेज चांगलं आहे, ब्रांच आपल्याला मेकॅनिकल मिळत आहे, सँडविच कोर्स आहे, काही घेऊ नका. इलेक्ट्रॉनिक्स मिळत आहे आपल्याला यशवंतराव चव्हाण नागपूरला, इलेक्ट्रॉनिक्स चालत असेल तर काही हरकत नाही जायला. उषा मित्तल मिळत आहे मुलींसाठी, मुंबईला जायला तयार असतील तर ठेवा. दत्ता मेघे आहे नवी मुंबईचं, चांगलं कॉलेज आहे, काही हरकत नाही ठेवायला जर चालत असेल तुम्हाला मुंबईत तर. देवगिरी कॉलेज काही हरकत नाही आहे. झील जर पाहिजे असेल तर काही हरकत नाही आहे. बारामती मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही जायला तयार असाल तर ठेवा, अन्यथा काढून टाका. ओके. या कॉलेजला काही एवढं ट्रिनिटी एवढी काही चांगलं कॉलेज नाहीये, पण पुणेच पाहिजे असेल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिळत असेल तर तुम्ही ठेवू शकता. TSM चांगलं कॉलेज आहे, काही हरकत नाही ठेवायला. JSPM ग्रुपचंही कॉलेज आहे. ओके. मुंबई पाहिजे असेल तर ठेवा, अन्यथा
तुम्हाला या कॉलेजला पण तुम्ही मुंबई पाहिजे नसेल तर काढू शकता. JSPMचं ताथोडे कॅम्पस ब्रांच मात्र सिव्हिल मिळत आहे. कॉलेज एक नंबर आहे, मात्र ब्रांच सिव्हिल मिळत आहे. सिव्हिल ब्रांच पाहिजे असेल तर ठेवा, अन्यथा याला डिलीट करा. VLSI मिळत आहे यशवंतराव चव्हाण नागपूर, चांगलं कॉलेज आहे. नागपूर चालत असेल तर ठेवा. MGM चांगलं कॉलेज आहे, काहीच हरकत नाही घ्यायला. मुंबई ज्यांना चालते त्यांच्यासाठी. अमरावती गव्हर्नमेंटला इन्स्ट्रुमेंटेशन मिळत आहे. माझ्यामध्ये नाही गेले तरी काही हरकत नाही. परंतु गव्हर्नमेंट पाहिजे असणारे विद्यार्थी ठेवू शकतात. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मिळत आहे, चांगलं कॉलेज आहे, काही हरकत नाही आहे. ढोले पाटील चांगलं कॉलेज आहे, पुणेच ज्याला पाहिजे असेल ते विद्यार्थी ठेवू शकतात. मात्र कॉलेज थोडं आउटसाईड आहे वाघोलीला. तुम्हाला पाहिजे तर ठेवा, नाही तर काढू शकता. केमिकल ब्रांच मिळत आहे, काही नका ठेवू. मेकॅनिकल ब्रांच मिळत आहे, काही नका ठेवू. तळेगाव दाभाडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे मिळत आहे. जर तुम्हाला काही मिळूनच नाही राहिलं दुसरं तर तुम्ही ठेवू शकता, काही हरकत नाहीये. आता बरेचसे विद्यार्थी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग त्यांना पाहिजे असते, तर हे एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मिळून राहिलं. ज्यांना चालत असेल एरोनॉटिक इंजिनिअरिंग ते ठेवा, अन्यथा ज्यांना पाहिजे नाही ते डिलीट करून टाका. पिसोर हवेली काही ठेवू नका या कॉलेजला, ट्रिनिटीला. पण पुण्यात मिळून राहिलं म्हणून ठेवू शकता. MGM चांगलं आहे, काही हरकत नाहीये. गव्हर्नमेंट अवसारी ऑटोमोबाईल, ज्याला ऑटोमोबाईल ब्रांच पाहिजे असेल तर कॉलेज चांगलं आहे, काही हरकत नाहीये. फूड टेक्नॉलॉजी ज्याला पाहिजे असेल आणि औरंगाबादच पाहिजे त्यांच्यासाठी आहे, अन्यथा याला तुम्ही पण फूड टेक्नॉलॉजी नसेल पाहिजे तर याला काढून घेऊ शकता. मोजे काढून टाकायचे असेल तर तुम्ही मोजे पण काढून टाकू शकता. के वाघ कॉलेज चांगलं आहे, इलेक्ट्रिकल ब्रांच एक नंबर आहे. तुम्हाला ज्याही विद्यार्थ्यांना के वाघला इलेक्ट्रिकल ब्रांच मिळत असेल तशा विद्यार्थ्यांनी घ्या, कारण ब्रांच तिथली एक नंबर आहे इलेक्ट्रिकल. ओके. त्याच्यानंतर बीबीवाडी मी तुम्हाला सांगितलं की थोडंसं IT कंपन्या जवळ आहे म्हणून तुम्ही ठेवायचं असेल तर ठेवू शकता, अन्यथा काढू शकता. के वाघ मेकॅनिकल ज्याला चालत असेल तर के वाघ कॉलेज चांगला आहे. फक्त ब्रांच जर तुम्हाला चालत असेल तरच ठेवा. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मी आताच तुम्हाला सांगितलं की बाबा कॉलेज सो आहे. तुम्हाला ठेवायचं तर ठेवा, नाही तर तुम्ही याला उडवून टाका. नाशिक ज्यांना चालत असेल ते ठेवू शकतात, अन्यथा याला पण तुम्ही उडवून टाका. पुण्याचं TSM ओके कॉलेज आहे, काही अडचण नाही. तुम्ही ठेवायचं असेल तर ठेवू शकता. प्रवरा नगरचं कॉलेज खूप चांगलं आहे, पण ग्रामीण भागामध्ये तुम्ही जायला तयार असाल, ग्रामीण भागामध्ये जर जायला तुम्ही तयार असाल तर तुम्ही ठेवा, अन्यथा याला डिलीट करा. सिंहगड इन्स्टिट्यूट इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मिळत आहे, ठेवू शकता, काही अडचण नाही. इलेक्ट्रिकल मिळत आहे संत गजानन महाराज, माझ्या मते तर ठेवायला पाहिजे, काहीच हरकत नाही. ओके. प्रोग्रेसिव्ह आता कॉलेज खूप चांगलं आहे, ब्रांच मेकॅनिकल मिळत आहे. ठेवायचं असेल तर ठेवा, नाही तर उडवून टाका. ज्याला ब्रांच चालत असेल त्यांनी ठेवा. याला तुम्ही उडवलं तरी काही हरकत नाही. डिस्ट्रिक्ट हडपसर ओके. डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मांजरीचं तुम्हाला पुणे पाहिजे म्हणून ठेवायचं, तुम्ही ठेवू शकता. तेरणा कॉलेज चांगलं आहे, पण तू मुंबई ज्याला चालते त्यांनी ठेवा. शिवाजीचं संजीवनी चांगलं कॉलेज आहे, ब्रांच पण इलेक्ट्रिकल चांगले, काही हरकत नाही, ठेवायला पाहिजे. गव्हर्नमेंटचं कोल्हापूर तुम्हाला ब्रांच चालत असेल, गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असेल तर ठेवा, नाही तर उडवू शकता. मुंबईचं इंदिरा ठेवायचं तर ठेवा, नाही तर मुंबई नसेल पाहिजे तर उडवून टाका. मुंबई नसेल पाहिजे तर उडवून टाका. की जे सांगली नसेल पाहिजे तर उडवा, नाही तर कॉलेज चांगलं आहे, पण ब्रांच एवढी काही चांगली मिळत नाही, त्यामुळे उडवलेलं तरी चालते. बायोमेडिकल इंजिनिअरिंग ज्याला पाहिजे त्यांनीच ठेवा, अन्यथा याला पण उडवून टाका. मी तुम्हाला सांगितलं की IT एरियाच्या बाजूने म्हणून ठेवायला तर ठेवू शकता, अन्यथा कॉलेज एवढं काही रेप्युटेड नाहीये. झील एवढं काही रेप्युटेड कॉलेज नाहीये, पण ब्रांच चांगली मिळत आहे, तुम्ही ठेवायला तर ठेवू शकता. कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी कॉलेज चांगलं मिळत आहे, संभाजीनगरला आहे, बिलकुल ठेवायला पाहिजे. झील बिलकुल ठेवायला पाहिजे जर ब्रांच पाहिजे चालत असेल तर. दत्ता मेघे मुंबई चालत असेल तर बिलकुल ठेवायला पाहिजे. हे पण तुम्हाला पुणे पाहिजे असेल तर IT एरियाच्या बाजूने म्हणून ठेवू शकता. तर अशा पद्धतीने हे बऱ्याचशा कॉलेजेस बद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. बाकी राहिलेले तुम्ही तुमच्या मनाने करू शकता. आणि ज्यांना कॉलेजला यायचं, ज्यांना आपल्या उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला येऊन हे प्रेफरन्स लिस्ट बनवायचे तर ते येऊ शकतात. आता ज्या विद्यार्थ्यांना 66 किंवा 65 किंवा 60-50च्या खाली मार्क्स असतील, अशा विद्यार्थ्यांनी वैयक्तिक येऊन भेटा. आपण त्यांना काही सजेस्ट करू शकतो, काही कॉलेजेस पुण्यामधले किंवा संभाजीनगरला पण चांगले कॉलेज आहे ते पण सजेस्ट करू शकतो. तर ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांनी वैयक्तिक येऊन जर भेटून एक सेपरेट तुमची लिस्ट घेऊन आलात आणि सेपरेट आपण लिस्ट बनवून घेतली तर ते बेटर राहील. त्यामुळे मॅक्झिमम कॉलेज माझ्या मते या पहिल्या 2% मध्ये कव्हर झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही हे कॉलेज डिलीट करू शकता. आणि डिलीट केल्याच्या नंतर आपण ही जी लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे ही टॉप टू बॉटम कॉलेजेसची आहे. तर त्यामुळे तुम्ही जशी आहे तशी ही लिस्ट ठेवू शकता. काही चेंजेस तुम्हाला करायची गरज नाही. जे डिलीट केले ते डिलीट करून टाका. राहिलेले कॉलेज जे आहेत ते टॉप टू बॉटमच आहेत. तशीचे तशी एंट्री
तुम्ही तुमच्या घरी पर्सनल कम्प्युटरवर पण बसून करू शकता, कारण ऑफिस लिस्टला खूप गर्दी असणार आहे ज्याच्याकडे पर्सनल लॅपटॉप आहे. आता हे चॉईस फिलिंग कशी करायची याचा पण एक डिटेल व्हिडिओ आपण आपल्या ग्रुपवर टाकणार आहोत. तो बघून तुम्ही तुमच्या घरी पण ही चॉईस फिलिंग करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांकडे पर्सनल लॅपटॉप आहे आणि त्यांना वाटत असेल की नाही बाबा मी ऑफिसला जाऊन करतो, तर तुम्ही तुमचे पर्सनल लॅपटॉप घेऊन या. कारण तुम्ही जर खाली हात इथे आलात लॅपटॉप असल्यावरही, तर विनाकारण तुम्हाला 2-2, 3-3, 4-4 तास पण बसावं लागेल आणि काहीच काम तुमचं होणार नाही. त्यामुळे स्वतःचे पर्सनल लॅपटॉप घेऊन या जर ऑफिसला यायचं असेल तर. आणि जर घरीच असेल तर तुम्हाला आता चॉईस फिलिंग प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची ते पण सांगितलेलं आहे. आणि ही ऑनलाईन कशी भरायची याचा पण डिटेल्स व्हिडिओ आपण आपल्या ग्रुपवर टाकणार आहोत. या व्यतिरिक्त या रिलेटेड काही अडचणी किंवा डाऊट असतील तर तुम्ही उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ऑफिसला येऊन प्रत्यक्षात भेटून ही तुमची चॉईस फिलिंग करून प्रेफरन्स लिस्ट ही फायनल करून घेऊ शकता. आपल्याकडे अजूनही 24, 25, 26, 27 हे 4 दिवस आहे. तर या 4 दिवसामध्ये तुम्ही हे हार्ड कॉपी तुमची प्रिपेअर करा. ते प्रिपेअर करत असताना काही अडचणी येत असेल तर फोन कॉल किंवा व्हॉट्सअप करा. आणि जे प्रत्यक्षात येऊ शकत असेल तर त्यांनी प्रत्यक्षात येऊन तुमची लिस्ट ही फायनल करा. एक वेळा काय लिस्ट तुमची फायनल झाली तर ती तुम्ही तुमच्या घरी पण भरू शकता, इंटरनेट कॅफेवर जाऊन पण भरू शकता किंवा मित्रांकडे लॅपटॉप कॉम्प्युटर असेल तर त्यांच्याकडे पण भरू शकता. ज्यांच्याकडे काहीच नाही ते ऑफिसला पण येऊ शकतात. आणि ज्यांच्याकडे लॅपटॉप आहेत मात्र घरी भरायचं नसेल, ऑफिसला येऊन भरायचं असेल, तर तुमचे वैयक्तिक लॅपटॉप जर घेऊन आला तर तुमचा खूप टाइम वाचेल आणि शांततेने तुम्हाला तुमचे चॉईस फिलिंग करता येईल. या गोष्टीची सगळ्या विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. थँक्यू व्हेरी मच.